वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता ऊर्जा व्यवस्थित सगळे फॉर्म वगैरे फिल करते आणि मग आता ती त्या काकांना ते फॉर्म हातामध्ये देत म्हणते, काका हे घ्या, आता मी तुमचे सगळे फॉर्म वगैरे व्यवस्थित भरून दिलेले आहेत. आता तुम्हाला तो माणूस त्रास नाही देऊ शकणार. अहो, त्या माणसाने तक्रार केली होती ती सुद्धा काही चुकीची नाही. सर्व काम कसं कायद्याच्या मार्गाने झालेलं योग्य असतं ना. आणि त्या माणसाचं काय म्हणणं होतं इतकंच ना की फक्त लायसन्स असलं पाहिजे. मग बरोबरच आहे, लायसन असलं पाहिजे. आणि काळजी करू नका, प्रोसेस अगदी सोपी होती, ऑनलाईनसुद्धा करता येईल आपल्याला. त्याबरोबर मग आता पुढे ती म्हणते, जर आपण दुकान चालवतोय तर लायसन असायला हवं. बरं, काही मदत लागली तर सांगा नक्की पुन्हा, चला येते. त्याबरोबर आता ते काका ऊर्जाला पैसे देऊ करतात. ऊर्जा म्हणते, अहो काका नको. त्यावर ते म्हणतात, जसं माझं दुकान हा माझा व्यवसाय आहे तसं हे तुझंसुद्धा कामच आहे ना, म्हणून घे. मग ते आता ऊर्जाला पैसे देतात आणि तिकडनं निघून जातात. त्यानंतर पुढे आता शौर्य हा तिकडे येतो आणि विचारतो, काय गं, काय काम होतं त्यांचं. त्यावर ती म्हणते, काही नाही, दुकानाचं थोडं काम होतं त्यांच्या, बोल ना तू. त्यावर शौर्य म्हणतो, मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे. त्यावर ती म्हणते, बोल की. शौर्य म्हणतो, आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तुला आवडणार नाही आहे किंवा तुला राग येणार आहे, तू खूप चिडणार आहेस माझ्यावर, संतापणार आहेस, पण तुला जे करायचं असेल तू ते कर. पण त्याआधी माझं जे काही म्हणणं असेल ना ते सगळं शांतपणे प्लीज ऐकून घे ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते, बाप रे, रागवणार, संतापणार, चिडणार, म्हणजे नेमकं एवढं तुला बोलायचं काय आहे, काय झालं आहे काय. त्याबरोबर तो म्हणत असतो, ऊर्जा मला तुझ्याबरोबर. त्यावर ती म्हणते, हां बोल ना, काय बोलायचं आहे तुला माझ्याबरोबर. शौर्य बोल की. त्यावर तो म्हणतो, हर्षवर्धन जहागीरदारबद्दल बोलायचं. त्यावर ती म्हणते, शौर्य मला त्या माणसाचं नावसुद्धा ऐकायचं नाही आहे. त्यावर शौर्य म्हणतो, अगं पण का, काय केलं आहे त्यांनी असं तुझं. त्यावर ती म्हणते, शौर्य सांगितलं ना मी तुला, त्या माणसामुळे माझे बाबा गेलेत, माझ्या बाबांच्या जाण्याला तो माणूस जबाबदार आहे, मग तरीही तू का सांगतोयस मला त्याच्याबद्दल. त्यावर शौर्य म्हणतो, अगं हेच तर ऊर्जा, अगं हेच कायम तू सांगतेस मला की तुझे बाबा त्या माणसामुळे वारले, पण त्यापुढे काय झालं होतं, काय नाही, हे तू मला काहीच सांगितलेलं नाही आहेस. त्यावर ऊर्जा म्हणते, का जाणून घ्यायचं आहे तुला ते सगळं शौर्य म्हणतो, अगं का केलं असेल हर्षवर्धनने तसं, हे मला जाणून घ्यायचं आहे, सांग ना काय झालं होतं नेमकं. त्यावर मग ऊर्जा सांगू लागते, माझे बाबा एक चांगले वकील होते, पण या हर्षवर्धन जहागीरदारने याच्या पैशाचा वापर करून, याच्या पावरचा वापर करून माझ्या बाबांविरुद्ध बार काउन्सिलर भरवलं आणि त्यामध्ये माझ्या बाबांवर नको ते आरोप केले आणि माझ्या बाबांना बार काउन्सिलरमधून हकलवून लावलं. समजलं, माझ्या बाबांची सनद नाकारली गेली, त्याने माझ्या बाबांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. अरे कसं वागू शकतो रे कोणी असं, का केलं त्याने हे सगळं. त्याबरोबर शौर्य म्हणतो, काय. त्यावर ती म्हणते, हो, आज माझी आई खूप खुश राहण्याचा प्रयत्न करते, खूप सावरण्याचा प्रयत्न करते ती स्वतःला, पण आतमधून खचून गेली आहे रे ती, पूर्णपणे तुटून गेली आहे ती, समजतंय का तुला. या सगळ्याला फक्त आणि फक्त तो हर्षवर्धन जहागीरदारच जबाबदार आहे आणि त्यामुळे त्या माणसाचं नाव मला माझ्या आयुष्यातही नको आहे. त्यावर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं हे सगळं कधी संपणार ही लढाई. त्यावर मग ऊर्जा म्हणते, लढाई नाही आहे ही शौर्य, हा सत्याचा लढा आहे आणि तो संपणार, पण त्यासाठी मला त्या हर्षवर्धन जहागीरदारला त्याच्याच पद्धतीने हरवायचं आहे. मला खोटेपणा करून कायद्याचा गैरवापर करायचा नाही आहे, पण मला त्या हर्षवर्धनला दाखवून द्यायचं आहे, त्याला धूळ चारायची आहे मला, की जेव्हा आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतं तेव्हा किती त्रास होत होते. त्याबरोबर आता शौर्य ऊर्जाला म्हणतो, म्हणजे ऊर्जा नेमकं. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, त्यांनी त्याच्या पावरचा चुकीचा वापर केला, पण मला तसं करायचं नाही आहे, मला चुकीच्या मार्गाने त्याला शिक्षा मिळवायचीच नाही आहे, मला योग्य मार्गाने त्याला त्याची चूक दाखवून द्यायची. मला दाखवून द्यायचं आहे त्याला की माझ्या बाबांबरोबर तो जे काही वागला ना ते किती चुकीचं होतं, मला न्याय मिळवून द्यायचा आहे माझ्या बाबांना, आणि त्यासाठी मी त्या हर्षवर्धन जहागीरदारला हरवणारच. मला त्या माणसाचं नावही डोळ्यासमोर नको आहे, मला ना त्या माणसाचं नाव जरी ऐकलं ना तरी तिडीक जाते रे. त्या माणसामुळे माझ्या बाबांनी आत्महत्या केली, त्या माणसामुळे आमच्या घराची उद्ध्वस्ती झाली. जर आज आमचे बाबा असते ना तर आम्हा दोघी बहिणींची परिस्थिती काहीतरी वेगळी असते रे, खूप काहीतरी वेगळं चित्र असतं शौर्य, पण सगळ्याला कारणीभूत तो एक माणूस आहे. त्याबरोबर शौर्य आता जागेवरच बसतो आणि म्हणतो, नाही, ही ती ऊर्जा नाही आहे. ऊर्जा, अगं तू हे सगळं बोलल्यानंतर आता मी तुला त्यांच्याबद्दल काहीच नाही सांगू शकत, पण जाऊ दे, आता मी सध्या शांतच राहायला हवं, कारण काल गाणं गुणगुणणारी अवखळ असलेली ऊर्जा आज नाही आहे, आजची ऊर्जा खूप वेगळी आहे. इतक्यात
बाजूच्या काकू घरी येतात. आता दिव्या त्यांना विचारते, काकू कशा आहात? काकू म्हणतात, खूप मस्त. बरं चल ना जरा माझ्याबरोबर, मला जरा वरचा डबा काढून दे ना, मला डबा काढता येत नाही आहे. त्यावर आता लगेच दिव्या म्हणते, काकू मी. त्यावर पूर्वा म्हणते, दिव्या तू राहू दे, ताई चला मी येते तुमच्याबरोबर. आणि मग ती दिव्याला म्हणते, दिव्या तू बस मी आलेच. आणि मग आता आई तिकडनं जाते. त्याबरोबर दिव्या लगेचच कपाट उघडते आणि कपाटामध्ये असलेलं बँक पासबुक जे ऊर्जाचं असतं ते दिव्या काढते. आणि दिव्या आता तिला हवं असतं तसं पटकन आता त्या पासबुकचा फोटो काढू लागते. आता इकडे दिव्याला हे सर्व करताना खूपच जास्त आनंद झालेला असतो. आता ती पटपट फोटो काढून घेते आणि आता ती विचार करते, चला फायनली मला जे हवं होतं ते मिळालं, माझं काम झालं. आणि मग आता ती पटकन तिचा मोबाईल तिच्या पर्समध्ये ठेवून देते. तोपर्यंत आता तिला पूर्वाचा आवाज येतो, ओ वहिनी, अहो तुमची त्या दिवशीची सही राहिली आहे नाही का? बरं मग मी रजिस्टर घेऊन येते तुमच्याकडे काय? हो हो चालेल, बरं येते. आणि मग ती आतमध्ये येते. बघते तर काय, आता दिव्या ही आरशासमोर उभी आहे. पूर्वा म्हणते, दिव्या काय गं इथे का उभी आहेस? दिव्या म्हणते, अगं आई काय गं, किती दिवस झाले मी या आरशासमोर उभी राहिले नव्हते ना. पूर्वी मी किती छान तयार व्हायचे या आरशाच्या समोर उभी राहून, म्हणून स्वतःला एकदा ह्या आरशात बघत होते. त्याबरोबर आता लगेचच पूर्वा म्हणते, दिव्या ह्या घरातनं जाण्याची घाईसुद्धा तुलाच होती ना गं बाळा. त्याबरोबर मग दिव्या आता भावनिक होते. पूर्वा लगेचच तिला म्हणते, बरं जाऊ देते सगळं, ये तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते, नाही 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 आई आई नको नको नको, आत्ता नको खायला. अगं आत्ता ना मला वेळ नाही आहे, मला जरा काम आहे, घाईत आहे मी आत्ता निघते, मी नंतर येईन ना खायला. त्याबरोबर पूर्वा म्हणते, अगं असं काय करतेस दिव्या, बस खाऊन जा. त्यावर दिव्या म्हणते, नको गाई खरंच नको, काम आहे मला. त्यावर पूर्वा म्हणते, अगं दिव्या आत्ता आलीस ना, तू आलीस काय लगेच निघालीस काय, थांब ना थोडा वेळ. त्यावर दिव्या म्हणते, आई अगं काही नाही, मी येईन ना नंतर. पूर्वा म्हणते, दिव्या सहज आली होतीस ना तू नक्की? त्यावर ती म्हणते, अगं हो आई सहजच, अगदी सहज इच्छा झाली म्हणून आले, पण आता खरंच थांबत नाही, आता मला काम आहे महत्त्वाचं, उशीर होतो आहे, मी निघते हां. आणि मग ती तिकडनं निघते. त्याबरोबर आता इकडे शौर्य हा त्याच्या आजीसोबत बसलेला असतो आणि तो आता आजीला सांगत असतो, आजी अगं मी आज ठरवलं होतं की ऊर्जाला सगळं सांगून टाकणार आहे डॅडबद्दल, पण काय करू, मी ऊर्जाशी काही बोलूच शकलेलो नाही आहे. अगं ऊर्जेच्या मनात डॅडबद्दल इतका राग आहे की त्यापुढे ती माझं काही ऐकूनच घेणार नाही. जर तिला समजलं ना की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे तर माझ्याशी लग्न करणं तर खूप दूरची गोष्ट, ऊर्जा तर मला नजरेसमोर उभंही करणार नाही. तिचं म्हणणं आहे की डॅडमुळे तिच्या बाबांचा जीव गेला आहे, डॅडने तिच्या बाबांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. अगं पण हे कसं शक्य आहे आजी? अगं डॅड एवढे मोठे वकील आहेत, नाही हे मी मान्य करतो की माझे डॅड कोणाला केस जिंकू नाही देणार, पण त्यासाठी माझं डॅड हे असं काहीतरी नाही करू शकत गं आजी. खरंच का करतील डॅड हे सगळं? डॅड वकील आहेत त्यामुळे त्यांना हे सर्व करणं गुन्हा आहे, चुकीचं आहे. एखाद्या माणसाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हे माहीत असूनही डॅड हे का करतील? त्याबरोबर मग आता आजी म्हणते, शौर्य बाळा पण ऊर्जाला हे सगळं जे काही सांगितलं आहे ते तिच्या आईने सांगितलं आहे, ऊर्जाबरोबर तिची आई का खोटं बोलेल? त्यावर शौर्य म्हणतो, आजी अगं तू काय बोलतेस, म्हणजे तुला असं वाटतंय का की या सगळ्या डॅड? त्याबरोबर आता शौर्याला त्याची आजी सांगते, हे बघ शौर्य, काय खरं काय खोटं हे आपल्याला माहीत नाही आहे बाळा, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. शौर्य म्हणतो, आजी मी पूर्णपणे ऊर्जाच्या बाबांना चुकीचं ठरवत नाही आहे, पण मी डॅडची बाजू घेत नाही आहे, काय नक्की खरं काय खोटं हे आपल्याला कळायला हवं आजी. त्यावर आता शौर्य पुढे म्हणतो, आजी बार काउन्सिलरच्या मेंबर्समधले काही लोक तुझ्या ओळखीचे आहेत ना, मग प्लीज तू बोल ना त्यांच्याबरोबर, विचार ना त्यांना त्यावेळी नक्की काय घडलं होतं, काय झालं होतं, प्लीज आजी, आपल्याला आता त्यांच्याकडनंच काहीतरी माहिती मिळू शकेल गं. त्यावर आजी म्हणते, ठीक आहे मी बोलते त्यांच्याबरोबर, आता आपल्याला बार काउन्सिलरच्या मेंबर्सकडनंच काही माहिती मिळते का हे बघावं लागेल, पण शौर्य तोपर्यंत तू काहीही चुकीचं करू नकोस, तू शांत राहा आणि हो काळजी तर मुळीच करू नकोस, काय करायचं ते आपण मिळून ठरवू आणि तोपर्यंत ऊर्जाला तुझ्याबद्दल कुठूनही बाहेरून कळणार नाही, तू हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहेस हे तिला समजणार नाही याची काळजी घे. त्यावर शौर्य म्हणतो, हो आजी काय करायचं ते मी बघतो. शौर्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, तो विचार करत असतो की मी काय करू, कसं मी ऊर्जाला सगळं समजवून सांगू आणि कसं आमच्या दोघांमधलं नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आजी शौर्य काळजी करत असतो त्यावेळी शौर्याला सांगते, शौर्य मी आहे ना, मी सांगितलं ना करू आपण सर्व व्यवस्थित म्हणून, मग तू कशाला उगाच काळजी करतोयस,
होईल सगळं व्यवस्थित. शौर्य म्हणतो आजी नक्की होईल ना सगळं नीट. त्यावर आजी म्हणते हो होईल, सर्व व्यवस्थित होईल. ऊर्जाला आपण सर्व व्यवस्थित समजावून सांगू, तिच्या बाबांच्या बाबतीत काय घडलं ह्या गोष्टी तिला सविस्तर समजतील. पण त्यासाठी आधी त्या सर्व गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि आपल्याला समजण्यासाठी मी बार काउन्सिलरच्या मेंबर्सबरोबर बोलेन. पण एक गोष्ट, तू ह्या सगळ्याबद्दल आधीच ऊर्जाशी काहीही बोलायला जाऊ नकोस, कारण सध्या ती काहीही ऐकून घेणार नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता ऊर्जा ही काम करत बसलेली असते. आता इतक्यात ऊर्जेच्या डोक्यात विचार येतो, शौर्यला नक्की हर्षवर्धन जहागीरदारबद्दल काय बोलायचं असेल. नाही म्हणजे हर्षवर्धन जहागीरदारचं नाव ऐकलं की माझ्या डोक्यात राग जातो, मी वेड्यासारखी वागते. हे सगळं बरोबर आहे, पण आज शौर्यला माझ्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं हर्षवर्धन जहागीरदारबद्दल, असं शौर्य मला म्हणत होता. काय बोलायचं असेल शौर्यला ते मात्र ऐकायचं राहूनच गेलं की इतक्यात त्या ठिकाणी आता पूर्वा येते. पूर्वा म्हणते, काय गं काय करतेस तू हे? ऊर्जा म्हणते, काही नाही आई, थोडं काम बाकी आहे, काम करते. त्यावर आई म्हणते, ऊर्जा अगं बाळा चल जेवून घे पहिलं. ऊर्जा म्हणते, आई नको आहे गं, मला भूक नाही आहे. त्यावर लगेचच ती म्हणते, अगं भूक नाही आहे ह्याला काय अर्थ आहे? पोटात काही गोळा वगैरे येतो आहे का तुझ्या? मी तुला काही एक काम करू का, पोळी तूप गूळ देऊ का खायला? त्यावर ती म्हणते नको. त्यावर मग लगेचच आता पूर्वा म्हणते, तुम्ही पोरी अशा कशा गं? मला ना तुमचं काही कळतच नाही. ती आली होती दिव्या, ती पण अशीच काही न खाता पिता निघून गेली. त्याबरोबर आता लगेचच इकडे ऊर्जा म्हणते, आई काय म्हणालीस? दिव्या आली होती आज इकडे, कशासाठी? त्यावर मग ती म्हणते, अगं अशी सहजच आली होती म्हणाली. सहज आली, भेटली, गेली. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, दिव्या सहज आली होती आपल्या घरी. त्यावर ती म्हणते, हो. अगं आता असं काय करतेस ऊर्जा? आता एवढी लोकं तुझ्या पाठीशी उभी आहेत, एवढी लोकं तुझी साथ द्यायला तयार आहेत. मग ती तर तुझी सख्खी बहीण आहे, मग तिला वाटत नसेल का तुझ्याबरोबर राहावं असं? अगं तिने तुझा व्हिडिओ पाहिला होता, तिला तुझी काळजी वाटली, म्हणून विचार केला असेल स्वतःच जाऊन एकदा जातीने बघून यावं, म्हणून स्वतःच आली असेल. त्याबरोबर लगेचच ऊर्जा म्हणते, आई असं काहीही नाही आहे, तिला आपली काळजी वगैरे काहीच वाटत नाही, तिला आपल्याबद्दल काही फरक पडत नाही. समजलं का तुला? उगाचच्या उगाच तू काही पण बडबडू नकोस. तिला ना काही फरक पडत नाही. मला माहिती आहे ना, तिचा आत्ता आपल्या घरी येण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असेल. आणि बहिणीची काळजी, बहिणीचं प्रेम, एवढे दिवस कुठे होती गं माझी ही बहीण? एवढे दिवस कुठे होती तिची ही काळजी? एवढे दिवसात तिला वाटलं नाही का एकदाही येऊन आपल्याकडे बघून जावं म्हणून? आणि आत्ता येऊन गेली होती ना धुळवडीला, मग आत्ता कशाला परत आली होती? आई तू ना इतक्या लवकर त्या दिव्यावर विश्वास ठेवू नकोसा. त्यावर आई म्हणते, अगं ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते, आई मी बरोबर बोलते, तुला हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे. दिव्या घरी आली होती म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आई दिव्या कायम खोटं बोलत आली आहे आणि आत्ताही ती खोटंच बोलते. त्यामुळे प्लीज तू उगाच तिला लगेच जवळ करू नकोस आणि तिच्यावर विश्वास तर मुळातच ठेवू नकोस. समजलं ना तुला? आई म्हणते, हे बघ ऊर्जा बाळा, अगं तू खूप जास्त विचार करतेस या सर्व गोष्टींचा, इतका विचार नको करूस आणि आता एवढं ताणूनही नको गं धरूस. नाही मला मान्य आहे ती चुकली आहे, पण आता तिला जर तिच्या चुकीचा स्वतःहून पश्चाताप होत असेल तर काय हरकत आहे? ऊर्जा म्हणते, आई नाही, अगं दिव्या आहे ती, काही पश्चाताप वगैरे होत नाही आहे तिला, नाटकं आहेत सगळी तिची, कळत नाही आहे का तुला? ती फक्त ना गोड गोड बोलते आणि काहीतरी वाईट हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करते. त्याबरोबर पूर्वा लगेचच ऊर्जाला म्हणते, ऊर्जा बाळा जास्त विचार नको करूस, आणि ती तिकडनं निघून जाते. पूर्वा विचार करते, नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे, ती एवढ्या सहजासहजी तर येणार नाही. दिव्या इकडे आली होती म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण काय? तर दुसऱ्या बाजूला आता इकडे दिव्या ही ऑफिसला आलेली असते. आता ती ऑफिसला आलेली असते, त्याबरोबर तिकडे एक मुलगी येते आणि विचारते, मॅम कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? त्यावर ती म्हणते, मला बाबांना भेटायचं आहे. त्यावर ती मुलगी म्हणते, बाबा कोण? त्यावर ती म्हणते, ओ मला हर्षवर्धन जहागीरदारांना भेटायचं आहे. त्यावर ती म्हणते, मॅम तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का? त्यावर लगेचच दिव्या म्हणते, हॅलो मला काय गरज आहे अपॉइंटमेंटची? त्यावर मग लगेचच आता ती मुलगी सांगते, सॉरी मॅम, पण जोपर्यंत अपॉइंटमेंट नसेल तोपर्यंत कोणाला आतमध्ये सोडायचंच नसतं, अशी सरांची स्ट्रिक्ट ऑर्डर आहे. त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते, मी त्यांची सून आहे, कळलं ना? त्यामुळे मला बाबांच्या केबिनमध्ये जाण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. त्यावर लगेच ती मुलगी म्हणते, सून म्हणजे? त्याबरोबर लगेचच आता दिव्या म्हणते, तुमच्या आदित्य सरांची मी बायको आहे, समजलं का? त्यावर ती मुलगी म्हणते, मॅम पण आदित्य सर ऑफिसमध्ये नाही आहेत. त्यावर दिव्या म्हणते, हो का? त्यावर ती मुलगी सांगते, हो आदित्य सर कोर्टात गेलेत. त्यावर लगेच दिव्या म्हणते, पण मला आदित्यला भेटायचंच नाही आहे, मला बाबांना भेटायचं आहे.
तू मला केबिन कुठे आहे तेवढं सांग, मी जाते. त्यावर लगेचच ती मुलगी म्हणते, आय एम सॉरी मॅम, पण मी तुम्हाला असंच नाही जाऊ देऊ शकत. सरांचे स्ट्रिक्ट प्रोटोकॉल आहेत. अगदी घरचं कोणीही आलं तरीसुद्धा असं लगेचच्या लगेच सोडायचं नाही. पहिला फोन करायचा आणि त्यानंतरच मग काय करायचं ते बघायचं. त्यामुळे सॉरी मॅम, पण मला आहे ना पहिलं सरांना विचारावं लागेल. त्याबरोबर आता दिव्याला ती सांगते, मॅम तुम्ही प्लीज तिकडे वेटिंग रूममध्ये थांबू शकता. दिव्या म्हणते, नको, तुम्ही फोन करा, मी इथेच उभी राहते. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते, ठीक आहे मॅम. आणि लगेचच आता ती फोन करते आणि हर्षवर्धनला विचारते, सर दिव्या मॅडम आल्यात तुम्हाला भेटायला. त्याबरोबर आता हर्षवर्धन विचारतो, दिव्या कोण? दिव्या. त्याबरोबर लगेचच आता त्याला ती मुलगी सांगते, सर दिव्या मॅडम, आदित्य सरांची बायको, तुमची सून. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, पाठव तिला आत. मग लगेचच ती मुलगी इकडे येते आणि सांगते, मॅम तुम्हाला सरांनी आत बोलवले. हर्षवर्धन विचार करतो, ही आगाऊ मुलगी इथे काय करते आता. त्याबरोबर आता दिव्या लगेचच त्या मुलीसमोरून मोठ्या तोऱ्यात निघून जाते. इतक्यात दुसरी एक मुलगी तिकडे येते आणि विचारते, कोण आहे गं ही एवढी ॲरोगंट मुलगी. त्याबरोबर लगेचच ती मुलगी म्हणते, अगं आपल्या आदित्य सरांची बायको. त्याबरोबर आता एक मुलगा म्हणतो, काय ही आणि आदित्य सरांची बायको. त्यावरती दुसरी मुलगी म्हणते, बापरे, आदित्य सर केवढे चांगले आहेत आपले, आणि ही काय अशी. त्याबरोबर ती तिसरी लगेचच म्हणते, हो ना, ही अशी आहे ना, म्हणूनच आदित्य सरांनी आपल्याला कधी हिच्याबद्दल सांगितलंच नसेल. जाऊ दे, सोडा, आपण कशाला, आपण आपल्या आपल्या कामाला लागूया. त्याबरोबर उगाच ऑफिसला येण्याची तुला काय गरज होती, असं म्हणत हर्षवर्धन दिव्यावरती चिडतो. त्यावर दिव्या म्हणते, बाबा अहो असं काय करताय, आपण प्रोफेशनल पार्टनर आहोत ना, मग कामाच्या गोष्टी ऑफिसमध्येच बोलल्या पाहिजे, म्हणून मग मी ऑफिसला आले तुम्हाला भेटायला. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय बोलायचं आहे तुला. त्यावर दिव्या म्हणते, बाबा हो असं काय करताय, तुम्हीच सांगितलं होतं ना लवकरात लवकर मला ऊर्जेच्या बँक अकाउंट्सच्या डिटेल्स मिळवून दे म्हणून. हे घ्या, तेच घेऊन आली आहे मी. ॲक्च्युली माझं काम तर मी कालच केलं होतं, पण तुम्हाला द्यायला वेळ नाही मिळाला, कारण त्याबरोबर लगेचच हर्षवर्धन म्हणतो, मग हे घरी करता नसतं आलं, घरी बोलता नसतं आलं. त्यावर दिव्या म्हणते, बाबा हो घरी कसं बोलणार, घरी सर्वांच्या समोर तर मी तुम्हाला बोलू शकत नव्हते, आणि बेडरूममध्ये तर सासूबाई असतात, म्हणून मग इथे यावं लागलं. विचार केला, आपल्या ऑफिस इतकी सेफ जागा दुसरी कुठली असू शकत नाही या कामासाठी. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, हर्षवर्धन जहागीरदारची सून काहीही काम नसताना अचानक ऑफिसमध्ये येते, हेच चालतं का. त्याबरोबर ती म्हणते, बाबा हो पण याने फरक काय पडतो. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, बुद्धी नाही आहे की नाही आपल्याकडे, हां, मग नसलेली गोष्ट वापरायची नसते, समजलं ना, डोकं नाही आहे तुझ्याकडे. त्याबरोबर लगेचच आता ती त्याच्या हातामध्ये ते कागद देत म्हणते, बाबा जर माझ्याकडे डोकं नसतं तर लगेचच्या लगेच कालच्या काल मी हे कागदपत्र मिळवू शकले नसते. त्याबरोबर लगेचच आता हर्षवर्धन तिच्या हातातनं तो कागद घेतो. तर ती आता विचारते, बाबा पण मला एक गोष्ट कळली नाही, तुम्ही ऊर्जेच्या बँक अकाउंट डिटेल्सचं काय करणार आहात. आता इकडे तिने हा प्रश्न विचारल्याबरोबर लगेचच हर्षवर्धन तिच्यावर चिडतो. हर्षवर्धन म्हणू लागतो, तुला काय करायचं आहे. त्यावर मग आता दिव्या घाबरते. दिव्या म्हणते, सॉरी बाबा, अहो म्हणजे मी त्यावर लगेचच हर्षवर्धन बोलतो, बोल पटपट. त्यावर मग आता लगेचच ती म्हणते, अहो बाबा म्हणजे मला ती क्युरॉसिटी वाटली म्हणून मी विचारलं. त्याबरोबर लगेचच हर्षवर्धन तिला म्हणतो, तुला या सर्व गोष्टीत पडण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे, समजलं ना. जितकं काम सांगितलं जाईल फक्त तितकंच करायचं, नसता बाकीचा आगाऊपणा माझ्यासमोर करायचा नाही, समजलं. त्यावरती म्हणते, ओके ठीक आहे, मी एक जस्ट क्युरॉसिटी वाटली म्हणून विचारलं, तुम्हाला नसेल सांगायचं तर तुम्ही नका सांगू, काही हरकत नाही आहे, पण फक्त जी डील ठरली आहे आपल्या दोघांमध्ये ती विसरू नका, काय. त्याबरोबर लगेचच हर्षवर्धन तिला म्हणतो, आत्ता इकडनं निघ, लवकरात लवकर ऑफिसच्या बाहेर पड. त्याबरोबर त्या ठिकाणी एक मुलगी येते आणि विचारते, सर मॅडमसाठी काही मागवायचं आहे का, चहा, कॉफी, स्नॅक्स. त्याबरोबर दिव्या म्हणते, हो कॉफी चालेल विदाऊट शुगर. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, नाही नको, मॅडमना खूप कामं आहेत, दिव्या मॅडम घरी जाऊनच सगळं घेतील, ते आत्ता इकडनं घाईत निघत आहेत, बरोबर ना. त्याबरोबर ती मुलगी ओके सर बोलून निघून जाते. त्याबरोबर हर्षवर्धन दिव्याला सांगतो, निघ. त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते, ठीक आहे बाबा. आणि मग आता लगेच ती म्हणते, पण जहागीरदारांच्या ऑफिसमध्ये आलेल्या लोकांबरोबर हे असं वागतात एवढं रूडली हे. त्यावर आता हर्षवर्धन रागाने तिच्याकडे बघतो. बाय बाबा, घरी भेटूया आपण, असं म्हणत मग दिव्या तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता इकडे हर्षवर्धन म्हणत असतो, काय ग ऊर्जा,
तुझी माणसंच तुझ्या बाजूने नाही आहेत. शी, कीव येते मला तुझी, असं आता तो म्हणत असतो. तर इकडे इन्स्पेक्टर साहेब ऊर्जाचं तोंड भरून कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, वा वा मॅडम वा, काय मस्त आयडिया सुचली आहे तुम्हाला. अशी आयडिया तर कुणाला सुचलीच नसती. स्ट्रॅटेजी. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही साहेब, मी खरं तर हे स्ट्रॅटेजी म्हणून केलेलं नाही आहे. मला लोकांना दाखवून द्यायचं आहे की एकीने लढा दिल्याचं बळ नेमकं काय असतं, म्हणून खरं तर मी हे सुरू केलं. लोकांना कळायला हवं की एकता हेच खरं बळ आहे आणि त्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे. त्यावर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्हाला जेव्हा मी बघितलं होतं ना कोर्टात, तेव्हा मला वाटलं नव्हतं की तुम्ही एवढ्या पुढे येणार. मला वाटलं होतं नवीन पोरगी आहे, नवीनच वकील बनते आहे, थोडी टिव करेल आणि नंतर बाजूला जाईल. पण नाही, तुम्ही तशा नाही आहात. मला वाटलं होतं बाहेर कोर्टाच्या ते टाईपरायटर घेऊन बसतात ना, तसं व्हालं तुमचं. पण नाही, तुमचं तसं नाही आहे. तुम्ही नक्की काहीतरी करून दाखवाल. बरं, तुम्ही पुढे जाल, तुम्ही तुम्हाला हवं आहे ते मिळवाल, तुम्ही नक्की ही केस जिंकाल. त्याबरोबर लगेचच ती म्हणू लागते, हो केस तर जिंकायचीच आहे. त्याबरोबर आता पुढे तिला ते म्हणत असतात, खरंच तुम्ही नाव न घेता जो काही निशाणा मारलात ना त्या माणसावर, तो खूप ग्रेट होता. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, सर सध्या आपल्या केसमध्ये कोणाचंही नाव घेणं आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं, म्हणून मी कोणाचंही नाव घेणं टाळलं. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणत असतो, खरंच तुम्ही खूप हुशार आहात, तुमची बुद्धी खूप शार्प आहे, तुम्हाला भविष्यात जे हवं ते सगळं मिळणार. त्याबरोबर इकडे आता आई ही बसलेली असते आणि ऊर्जासाठी एका बाईने एक स्थळ आणलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे हर्षवर्धन अधिकारी फोनवरती बोलतो आणि म्हणतो, ऊर्जा आता तुझा खेळ संपणार. ऊर्जेच्या अकाउंटमध्ये पहिला हप्ता जमा झाला आहे साहेब, असा त्याला फोन आलेला असतो. तर इकडे शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा जर तुझ्यासमोर 2 पर्याय असतील, पैसा आणि आपलं नातं, तर तू काय निवडशील. त्यावर ऊर्जा म्हणते, मी पैसा का निवडेन. त्यानंतर ती त्याला म्हणते, तुझा प्रश्नच चुकीचा होता. शौर्य म्हणतो, जर तुझ्यासमोर 2 पर्याय असतील, ही केस किंवा आपलं नातं, तर तू काय निवडशील. ऊर्जा म्हणते केस. त्यावर मग मात्र शौर्य तिच्याकडे बघतच राहतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.